एका प्रामाणिक अधिकाऱ्यावर जेव्हा खोटा आरोप होतो तेव्हा केवळ तोच नाही तर त्याचे पूर्ण कुटुंब कोलमडून जाते. जगन्नाथजींच्या बाबतीतही तेच झाले. जे नेहमीच दिंडोरी प्रणीत स्वयंरोजगार विभागात कार्यकारी सेवेकरी होते, सांगलीच्या त्या सरकारी कार्यालयातलं वातावरण जगन्नाथजींसाठी एखाद्या चक्रव्यूहासारखं झालं होतं. नोकरीवर असताना काही लेखापरीक्षणाचे महत्वाचे रेकॉर्ड्स गायब झाले होते. त्यांच्या विभागातील काही हितशत्रूंना त्यांचा प्रामाणिकपणा, बढती, प्रगती देखवत नव्हती. एका रात्रीत कागदपत्रांची अफरातफर झाली. ज्या हातांनी कधी कोणाचं वाईट केलं नाही त्याच हातांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले. घरचे वातावरण सुन्न झाले. शेजारी पाजारी शंकेच्या नजरेने पाहू लागले. पण अशा कठीण काळात त्यांना आधार मिळाला तो परमपूज्य गुरु माऊलींचा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनावर श्रद्धा ठेवून दिंडोरी गाठली. जेव्हा जगन्नाथजी माऊलींसमोर उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होते. माऊलींनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, निकाल तुमच्या बाजूने लागला आहे, आम्हाला अनुभव लिहून द्या. माऊलींच्या या वाक्यामागचं नेमकं गूढ त्यांना कळलंच नाही. निकाल अजून लागलेला नाही तर माऊली अनुभव का लिहून मागतायत असा संशय त्यांनी घेऊन अनुभव लिहून दिला नाही. जगन्नाथजींना वाटले कोर्टाची केस संपली, पण दुसऱ्याच दिवशी कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला. माऊली खोटं कसे बोलले हा प्रश्न त्यांना सतावू लागला, पण त्यांना त्यांच्या पत्नीने धीर दिला. माऊलींच्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजणार नाही, पण तो कधीच खोटा असणार नाही. एकदा मुंबईहून कोर्टाचे काम आटोपून परत येत असताना रात्रीच्या वेळी 2 वाजता खंबाटकी घाटात त्यांच्या मुलाला गाडी चालवत असताना झोप येऊ लागली. अचानक आवाज झाला, पुढे पहा, संकटे येतच असतात, संकटांना घाबरायचे नसते, असं म्हणत 3 वेळा त्यांना जागं केलं. जगन्नाथजींना त्या आवाजाची ओळख पटली होती. तो आवाज दुसरा तिसरा कुणाचा नसून साक्षात परमपूज्य गुरु माऊलींचा होता. आणि गुरु माऊली कोण आहेत याची त्यांना प्रचिती आली. घाटातील त्या प्रसंगानंतर जगन्नाथजी पूर्णपणे बदलले. त्यांनी सर्व काही माऊलींवर सोडून दिले. चमत्कार असा झाला की काही दिवसातच वरिष्ठ न्यायालयात केस पुन्हा उघडली गेली आणि पुनर्निकालात असा चमत्कार झाला की शासनाला त्यांच्या विरोधात काही एकही ठोस पुरावा सादर करता आला नाही. ज्यांनी फाईल्स चोरल्या होत्या ते स्वतःच्या जाळ्यात अडकले. न्यायाधीशांनी निकाल दिला, जगन्नाथ देवराव पवार निर्दोष आहेत. त्यांची बदली नंतर गावी अहमदनगराला झाली. महाराज भेटतात का असे कुतूहल असणारेही अनेक जण असतात. होय, महाराज दिंडोरीला अनेकांना रोज भेटतात, परंतु पूर्वसंचितानुसार कुणाला कुठे आणि कोणत्या रूपात भेटतील हे ज्याचे त्यांनीच अनुभवावे. कलियुगी अधर्म वृद्धी पावेल म्हणून श्री गुरु गुप्त झाले याचाही प्रत्यय आला. कथेचा सार, गुरूंचा शब्द कधी रिकामा जात नाही. आपल्याला वाटतं की निकाल कोर्टात लागतो, पण खरं तर निकाल श्रद्धेच्या दरबारात आधीच लागलेला असतो.